नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण MCQचा पेपर पदवी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळ्याच्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्या उद्या 3 ऑक्टोबर पासून चालू होणार आहेत आणि तो पेपर आपल्याला सोडवायचा आहे आणि मागच्या सेमिस्टर मधला एक पेपर राहिलेला आहे म्हणून आमच्या विद्यार्थ्यांचा नव्हतं की सर भारतीय विचारवंतांवर काय प्रश्न येतील या अनुषंगाने चर्चा करा। तर आज आपण लोकमान्य टिळक, महात्मा गांधी हा जो भारतीय विचारवंताचा पेपर आहे त्यावर साधारणतः काय प्रश्न येतील तर या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। कारण मागे तुम्ही हा भाग अभ्यासलेला आहे, हा काही नवीन आहे अशातला भाग नाही आणि आपण लोकमान्य टिळकांवर तशी 2 व्हिडिओ बनवलेली आहेत, 2-3 व्हिडिओ बनवलेले आहेत। लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात किंवा भारतीय लोकसत्तेचा प्रणेता म्हणतात आणि मग या सगळ्या मांडणीमध्ये आपण पूर्ण जागतिक राजकारणामध्ये 1880च्या दशकामध्ये टिळकांनी जी सार्वजनिक कार्याला सुरुवात केली तेव्हाच्या काळामध्ये जगाला उत्कर्ष मिळवून देण्यामध्ये कोणी कोणी कशा पद्धतीने पुढाकार घेतला, कुठली साधनं वापरली आणि टिळकांनी कधीही मन विचलित न होऊ देता जनता जागृतीचं जे साधन वापरलेलं आहे लोकांना जाग करण्याचं ते किती मूलभूत आहे आणि म्हणून टिळक हे कसे लोकसत्तेचे प्रणेते ठरतात यावर आपण प्रकाश टाकलेला आहे। कारण बिस्मार्कनी जी साधनं वापरली, जोसेफ मॅझिनीनी लोकशाहीचा तो उपासक होता पण त्याच्या पुढे गॅलिबर्टी, काहूर यांनी ती साधनं वापरली नाही, त्यामुळे इटालीमध्ये लोकशाही येऊ शकली नाही। वॉटरलूच्या लढाईनंतर नेपोलियनचा पराभव करून बिस्मार्कनी जर्मनीला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचलं, पण त्यांनी जी साधनं वापरलेली आहेत ती मागची परंपरेने चालत आलेली संजामशाहीची साधनं होती, सरदार, सेनापती, राजा ही। पण लोक ही जी शक्ती आहे ही शक्ती ओळखणारे ते नव्हते हे आपण दाखवून दिलेलं आहे। डॉक्टर सन्नत सेनानी चीनमध्ये हा प्रयोग केला पण चीनमध्ये त्यांना सुद्धा ते शक्य झालं नाही। माओनी पुढं ही क्रांती उलटून लावली आणि ह्या सगळ्या राष्ट्रांमध्ये लोकशाही मूळ धरू शकली नाही। भारतामध्ये लोकशाही जी मूळ धरलेली आहे त्याचं कारण टिळकांनी लोकशक्तीची उपासना केली आणि टिळकांनी ज्या शक्तीची उपासना केली ती शक्ती दैवत मानून पुढं तिला मोठ्या प्रमाणात जाग करण्याचं काम महात्मा गांधींनी केलं। जसं जोसेफ मॅझिनीला लोकशक्तीची जाणीव होती पण त्याचा जो उत्तराधिकारी आहे गॅलिबर्टी, काहूर यांनी ती साधनं वापरली नाहीत आणि म्हणून त्या राष्ट्रामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये लोकशाही मूळ धरू शकली नाही। भारतामध्ये आज जी लोकशाही वाटचाल करते आहे त्याचं कारण हे आहे की टिळकानंतर गांधींनी सुद्धा जनता जागृतीचं मोठं कार्य केलं, सर्वसामान्यांपर्यंत आंदोलन नेऊन पोहोचवलं आणि मग सत्याग्रहाच्या माध्यमातून या देशातली संपूर्ण जनता जागी झाली। गांधी सर्वांचे बापू झाले आणि गांधींनी सर्वांच्या हृदयावर राज्य केलं, हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे। तर हा सगळा अभ्यास आपण डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न कशी लिहिता यावीत या अनुषंगाने अभ्यास केला होता। मागच्या MCQच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलेलं आहे की MCQची प्रश्न ही कशी लिहायची असतात आणि ही प्रश्न लिहित असताना आपण पहिली 10 प्रश्न तर ही पर्याय न पाहताच आपल्याला येणारी असतात आणि म्हणून ती ज्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, ती प्रश्न ताबडतोब टिक मार्क करून टाकावीत आणि नंतर मग जी प्रश्न आपल्याला त्याच्यातली 2 पर्यायाबद्दल कन्फ्युजन आहे त्याला थोडा विचार करावा, लॉजिक लावावं आणि आठवत असेल तर लिहिण्याचा प्रयत्न करावा। जी प्रश्न येतच नाहीत अशी प्रश्न सगळ्यात शेवटी त्याला सगळ्यांना टिक मार्क करावं, कारण आपल्याकडे काही निगेटिव्ह पद्धती नाही, त्यामुळे आपल्याला पूर्ण मार्क मिळतील। पीजीचे विद्यार्थी असतील तर पीजीचा पेपर 50 प्रश्न असतील आणि 40च प्रश्न सोडवायचे असतील तर पूर्ण 50 चे 50 ला टिक मारू नका, कुठलेही 10 सोडून द्या। 50 चे 50 टिक मार्क तर शेवटचे 10 मधले मार्क काउंट केले जाणार नाहीत, त्याच्यामुळं जे येतात आपल्याला शक्यता वाटते बरोबर येण्याची अशी 40च प्रश्न आपण सोडवली पाहिजेत, हे आपण लक्षात घ्या। मी कालच कुलसचिवांना बोललो, सर्जेराव शिंदे सरांना, त्यांनी सांगितलं की हे परीक्षा घेण्याचं टेंडर एका कंपनीला त्यांनी दिलेलं आहे, ते आज किंवा उद्यापासून आपल्या सराव परीक्षा घेतील, कुठल्या टूलमध्ये ते घेणार आहेत याचं आपल्याला ज्ञान व्हावं, ते आपल्याला ओपन करता यावं आणि एखादी परीक्षा झाल्याच्या नंतर तुम्ही जर म्हणालात की ही गुगल फॉर्म मध्ये घेतलेली आहे ही किंवा टेक्स्टबुक मध्ये घेतलेली आहे तर त्या पद्धतीने आपण सुद्धा परीक्षा घेऊ। पण आज आपण कशी प्रश्न येतील यावर चर्चा करणार आहोत। तर लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात हे आपल्याला सर्व परिचित आहे। म्हणजे सगळ्यात सोपा प्रश्न ऑब्जेक्टिव्हचा जेव्हा विचारला जातो तेव्हा तो प्रश्न अशा पद्धतीचा असतो।
की डॅश डॅश यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात किंवा लोकसत्तेचा प्रणेता म्हणतात. मग खाली पर्याय टिळक, पर्याय ब गांधी, पर्याय क गोखले, रानडे, ड असे 4 पर्याय दिलेले असतात आणि आपण बिनधास्तपणे आपण टिळक यांना राईट मारलं पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो टिळकांवर, जो की याच अर्थाचा आहे पण तो आपल्या वाचनामध्ये आला नसेल तर आपण गोंधळून जाऊ शकतो आणि म्हणून तोही आपण लक्षात घेतला पाहिजे. डॅश डॅश यांना भारतीय राष्ट्रवादाचा भगीरथ ऋषी असं संबोधलं जाते, तर ते सुद्धा टिळकांनाच संबोधलं जाते. आणि मग खाली पर्यायामध्ये टिळक, गांधी, रानडे, गोखले अशी 4 पर्याय दिली जातात. त्यानंतरचा प्रश्न आपण असा घेऊ शकतो की टिळकांनी कुठली 2 साप्ताहिक चालवली. आता आपल्याला प्रत्येकालाच हे ज्ञात आहे, म्हणजे हायस्कूल पासून टिळक आपण अभ्यासलेला आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला हे माहीत असते की टिळकांनी केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्र चालवली. ती 2 साप्ताहिक आहेत, वृत्तपत्र नाहीत. आणि मग ही साप्ताहिक कुठली आहेत तर त्याच्यामध्ये मग पहिला पर्याय असेल मराठा, दुसरा असेल केसरी, तिसरा पर्याय असेल केसरी आणि मराठा आणि चौथा पर्याय असेल यापैकी नाही. तर आपल्याला त्याच्यातला योग्य पर्याय निवडावा लागेल. म्हणजे याचं उत्तर आहे दोन्हीही आहेत, केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्र काढली. त्याच्यावरच अजून प्रश्न असा विचारला जाईल की टिळकांनी हे जे साप्ताहिक आहे त्यातलं कुठलं साप्ताहिक हे मराठीतून चालवलं. मग आपल्याला हे माहीत असलं पाहिजे. आपण बारकाईने अभ्यास जर केला असेल तर आपल्याला हे ज्ञात असेल तर त्याचं उत्तर आपल्याला सहजपणे येईल की टिळकांनी कोणतं वृत्तपत्र हे मराठीतून चालवलं. मग टिळकांनी त्याच्यामध्ये मग हे सगळी वृत्तपत्राची खाली अ ब क ड नावं दिलेली असतील, मराठा, केसरी, सुधारक यापैकी नाही. तर मग मराठीतून चालवलेलं साप्ताहिक केसरी ही आहे. टिळकांच्या मैत्रीमध्ये ह्यापैकी कोणत्या साप्ताहिकाचे संपादक आगरकर होते तर आगरकर हे केसरीचे संपादक होते, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. टिळकांनी कोणतं साप्ताहिक हे इंग्रजीतून काढलं, टिळकांनी मराठा हे साप्ताहिक इंग्रजीतून काढलं, हे दोन्ही आपल्याला माहीत असले पाहिजेत. टिळकांनी तुरुंगामध्ये कोणता ग्रंथ लिहिला. आता हे अत्यंत सामान्य प्रश्न आहेत, पण आता ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला ही प्रश्न आली पाहिजेत, परीक्षा सोपी गेली पाहिजे म्हणून ही अशी प्रश्न विचारली जात आहेत. तर त्याच्यामध्ये गीता रहस्य आहे पहिल्या पर्यायामध्ये, दुसऱ्यामध्ये आहे भगवद्गीता आहे, तिसऱ्यामध्ये रामायण आहे. तर योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे, कुठलं तरी एकच उत्तर बरोबर असणार आहे. त्याच्यानंतरचा 8वा प्रश्न आहे, टिळकांना कुठल्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं. तर टिळकांच्या खाली पर्यायामध्ये 4 तुरुंगाची नावं दिलेली आहेत. येरवड्याचा तुरुंग, डोंगरीचा तुरुंग, मंडालेचा तुरुंग, यापैकी नाही. तर आपल्याला योग्य तुरुंग निवडावं लागेल. टिळकांनी कुठल्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला तर टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यानंतर याच्यावरच प्रश्न असा विचारता येतो की टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये जो ग्रंथ लिहिला ते मंडाले आता कुठल्या राष्ट्रामध्ये आहे तर त्याच्यामध्ये पर्याय अ आहे म्यानमार, पर्याय ब आहे ब्रह्मदेश, पर्याय क आहे सिंगापूर आणि पर्याय ड आहे थायलंड. तर आपण त्याचं करेक्ट उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये द्यावं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, टिळकांनी गीता रहस्य या ग्रंथामध्ये कोणता सिद्धांत मांडला. डॅश डॅश योग सिद्धांत मांडला. तर त्याचा पहिला पर्याय आहे भक्तियोग, दुसरा पर्याय आहे कर्मयोग आणि तिसरा पर्याय आहे ज्ञानयोग किंवा सर्वच. शेवटचा पर्याय आहे ड सर्व. तर याचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देणार आहात. याचं उत्तर आहे कर्मयोग, निष्काम कर्मयोग. गीता रहस्याचं सूत्र टिळकांनी सांगितलं आणि अशा पद्धतीने ते गीता रहस्य टिळकांनी मांडलेलं होतं. कर्मयोग सिद्धांत टिळकांनी कुठल्या ग्रंथात मांडला तोच प्रश्न असं पलटून दुसऱ्या सेटमध्ये विचारला जाऊ शकतो आणि मग आपण त्याचं उत्तर गीता रहस्य हे लिहायला पाहिजे. टिळकांचं प्रसिद्ध वाक्य सगळ्यांना परिचित आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. हे प्रसिद्ध वाक्य कोणाचं आहे असाही प्रश्न विचारला जातो. टिळक आणि आगरकर ही दोघं कुठल्या तुरुंगामध्ये होती. ती डोंगरीच्या तुरुंगामध्ये होती 101 दिवस. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे थोडा अवघड प्रश्न आहे. त्याच्यानंतर टिळक आणि आगरकर यापैकी कोण राजकीय सुधारणेचा आग्रह धरत होता तर हे आपल्याला माहित असलं पाहिजे. कोण सामाजिक सुधारणा अगोदर म्हणत होता, कोण राजकीय सुधारणा अगोदर म्हणत होता. टिळकांनी कोणत्या विधेयकाला विरोध केला. टिळकांनी समती विधेयकाला विरोध केला. टिळकांनी डॅश डॅश उत्सव सुरू केले. मग त्याच्यामध्ये पर्यायामध्ये दिलेला आहे गणेश उत्सव, शिवजयंती, दोन्हीही किंवा यापैकी नाही. तर टिळकांनी ही दोन्ही उत्सव सुरू केलेली आहेत.
टिळकांचा कोणता कार्यक्रम होता? टिळकांचा चतुसूत्री कार्यक्रम होता. मग प्रश्न असा असेल एखादा की टिळकांच्या चतुसूत्री कार्यक्रमातील चुकीचे सूत्र ओळखा, आणि मग खाली पर्यायामध्ये दिलेला असेल स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, आणि चौथा पर्याय आहे असहकार. त्याच्यातलं चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात, आणि त्या प्रश्नाची बहुअंगाने आपण जर विचार केला असेल तर या प्रश्नाची उत्तरं सहजपणे आपल्याला देता येतात. अशी अत्यंत सोपी सगळी प्रश्नांची शृंखला टिळकांवर विचारल्या जाऊ शकते. आता आपण गांधी पाहिलेला आहे. गांधींना महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोरांनी दिली, तर राष्ट्रपिता ही पदवी सुभाष बाबूंनी दिली, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली. तर जनतेने गांधींना बापू असं म्हटलं. ही तिन्ही कोण म्हटलं महात्मा गांधींना असं हे विचारले जाऊ शकते. महात्मा गांधीवर कोणाकोणाचा प्रभाव आहे हे विचारलं जाऊ शकते. आणि मग त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की रस्किनचा अन टू दी लास्ट या ग्रंथाचा प्रभाव आहे, टॉलस्टॉयचा प्रभाव आहे, थोरोचा प्रभाव आहे, येशू ख्रिस्ताच्या बायबलचा प्रभाव आहे, गीतेचा प्रभाव आहे, आणि मग एखादं त्यामधलं चूक दिलेलं असेल आणि ते आपल्याला शोधावं लागेल. गांधींची महत्वाची ग्रंथ कोणती, किंवा खालीलपैकी कोणता ग्रंथ गांधींनी लिहिलेला नाही. मग गांधींची 3 ग्रंथ दिलेली असतील, हिंद स्वराज्य, ग्राम स्वराज्य, माझे सत्याचे प्रयोग, आणि मग चौथ्या ग्रंथाच्या नावामध्ये टिळकांचा ग्रंथ दिलेला असेल, गीता राशी दिलेला असेल, किंवा दुसरं कोणा नेत्याचा ग्रंथ दिलेला असेल, स्वातंत्र्याची 6 सोनेरी पानं दिलेला असेल. तर आपल्याला तो चुकीचा कोणता आहे तो आपल्याला ओळखावा लागेल. म्हणजे अशा पद्धतीने गांधींवर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर गांधीजींनी सत्याचे किती प्रकार सांगितले? सत्याचे 2 प्रकार सांगितले, किंवा मग गांधीजींनी सत्याचे कोणते 2 प्रकार सांगितले? सापेक्ष सत्य आणि निरपेक्ष सत्य. गांधीजींच्या मते कोणतं सत्य हे शाश्वत असते? तर आपण ते लिहिलं पाहिजे की निरपेक्ष सत्य हे शाश्वत सत्य आहे, सापेक्ष सत्य हे बदलणारं सत्य आहे. सत्याग्रह ही देणगी जगाला कोणी दिली? तर महात्मा गांधींनी दिली. म्हणजे सहज सोपा प्रश्न आहे. गांधीजींच्या सर्व विचारामध्ये सगळ्यात महत्वाचा विचार कुठला आहे? तर तो सत्याग्रहाचा आहे. गांधींनी सत्याग्रहाच्या संघर्षासाठी सर्वात मोठं अस्त्र म्हणून कशाचा वापर केलेला आहे? तो अहिंसात्मकतेचा वापर केलेला आहे. हिंसात्मकता, अहिंसात्मकता, किंवा शक्ती, सत्तात्मकता, यापैकी आपण ते लिहिलं पाहिजे. सत्याचा आग्रह या शब्दाचा अर्थ काय आहे? तर सत्याचा आग्रह या शब्दाचा अर्थ डॅश डॅश असं प्रश्न आहे. आणि खाली मग अ मध्ये दिलेला आहे सत्य अधिक आग्रह, ब मध्ये दिलेला आहे सत्याचा आग्रह, क मध्ये आहे सत्य आणि अहिंसा, ड मध्ये आहे वरील सर्व. तर याचं उत्तर योग्य आपल्याला निवडता आलं पाहिजे. सत्याग्रह या शब्दाचा अर्थ आहे सत्याचा आग्रह. सत्याग्रही द्वेषाला प्रेमाने, आणि असत्याला सत्याने, आणि हिंसेला डॅश डॅशने जिंकतो. पर्याय पहिला आहे आत्मक्लेशाने, पर्याय दुसरा आहे आत्मबळाने, आणि पर्याय तिसरा आहे शक्तीने. तर तो कशाने जिंकतो? आणि मग ड पर्याय आहे यापैकी नाही, तर तो आत्मक्लेशाने जिंकतो, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण अचूक उत्तरापर्यंत जाऊ शकतो. महात्मा गांधीजींचा प्रभाव कोणावर आहे? गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये मोहनदास करमचंद गांधी म्हणून ते गेले, आणि मग गांधीजींचं हिंद स्वराज्य कुठल्या वर्षी लिहिलं गेलं? ते 1908 मध्ये लिहिलं गेलं, हे मी मागेही सांगितलेलं आहे. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत त्या आपण नोट करून ठेवाव्यात, आणि त्यावर प्रश्न विचारले जातील हे आपण लक्षात घ्यावं. आणि अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केलो तर निश्चितपणे ही परीक्षा सहजपणे तुम्ही पास व्हाल. मला वाटते आता 15 मिनिट होत आलेली आहेत. उद्याच्या याच्यातली जी 2 विचारवंत राहिलेली आहेत ती आपण उद्याच्या तासामध्ये, उद्याच्या क्लासमध्ये पाहू. मला वाटते की अजून काही तुमची शंका असतील, कारण मागचा हा पेपर ज्या विद्यार्थ्यांचा राहिलेला आहे त्यांना हा व्हिडिओ उपयोगी पडेल. त्याच्यानंतर मग ती 2 विचारवंत घेऊन पॉलिटिकल आयडियोलॉजीवर आपण 2 व्हिडिओ बनवणार आहोत. लिबरलिझम, मार्क्सिझम एकामध्ये असेल, आणि एकामध्ये सोशलिझम आणि नॅशनलिझम, अशा 2 आयडियोलॉजी, 4 आयडियोलॉजी आहेत आयडियोलॉजी पेपरला. आणि ज्यांचा पेपर ऑर मध्ये पॉलिटिकल सोशॉलॉजी असेल त्यांनाही जर अडचण असेल तर त्यांनी टाकलं तर त्याच्यावरही आपण पॉलिटिकल आयडियोलॉजीच्याही 4 प्रकरणावर, त्याच्यावरही 2 प्रकरणावर 1 असं करून किमान 10 प्रश्नाची एक गाईडलाईन जर आपल्याला मिळाली तर अशा पद्धतीने ती प्रश्नपत्रिका आपल्याला सहजपणे सोडवता येईल. राज्यशास्त्रामधल्या कुठल्याही फर्स्ट इयरचा पेपर नाही आता.
ज्यांचं सेकंड इयर मधलं कुठलं राहिलं असेल म्हणून सेकंड इयरचे पेपर आहेत आणि 5व्या सेमिस्टर मधले थर्ड इयरचे दोन्ही पेपर आहेत आणि हे 6वं सेमिस्टर आहे. ज्यांचं कुठलं मागचा विषय राहिला असेल त्याच्यामुळे त्याची डिग्री राहू नये म्हणून ही सगळ्या परीक्षा आता होणार आहेत. ज्या कोणाचा मागचा कोणता पेपर राहिला असेल तर त्यांनी पर्सनल फोन करावा, कारण मागच्या पेपरची उपयुक्तता ही अधिक लोकांना नसते आणि त्याच्यामुळे त्यावर व्हिडिओ बनवले जाणार नाही. तर त्यांनी पर्सनल फोन करून सांगितलं तर आपण किंवा कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट दिली तर आपण त्याच्यावर बनवू, त्याच्या शंकांचं समाधान करू. तर ह्याच्यातले काही जे प्रश्न आता मी आपल्याला विचारलेले आहेत त्याच्यातले काही प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. अजून काही प्रश्न सुचली, अजून काही वाटलं आपल्याला सर असं विचारलं तर त्याचं उत्तर काय असू शकते विचारावं वाटलं तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारणार आहात. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो, आपण दी पॉलिटिक्स चॅनलला प्रतिसाद देत आहात आणि म्हणून अशा पद्धतीने आपण आपल्यासमोर व्हिडिओ घेऊन येत आहोत. हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र, जय हिंद, जय